नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आजची सर्वात मोठी बातमी ती आता ब्रेकअप झालेली आहे. तर बातमी सगळीकडे पसरली, व्हायरल झाली आहे. ती बातमी अशी आहे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता ते राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करणार आहेत वगैरे आपल्याला माहिती आहे काय होतं ते. पण ही सर्वात मोठी बातमी आहे. हा बातमीची कुणकुण गेल्या 2-3 महिन्यापासून त्याची चर्चा होती, पण दबक्या आवाजातच त्यांचा खुलासा ते करायचे. त्यामुळे असं होईल का? शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काँग्रेस मात्र अभेद्य राहिली, यावर चर्चा होती. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांचं काही नीट जमत नव्हतं आणि त्यामुळं याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागणार ही चर्चा होती. त्याची परिणती थेट अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्यात झाली आहे. आता अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री राहिलेला माणूस हा काही एकटा राजीनामा देणार नाही. आता त्यांच्याबरोबर किमान 10-5 माजी आमदार, विद्यमान आमदार हे पण राजीनामा देणार आणि अशोक चव्हाण जो निर्णय करतील त्याच्यासोबत राहणार. आता सध्या सगळीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही जात आहोत असं एक कॅचलाईन आहे आणि त्या कॅचलाईनच्या अंडर अशोक चव्हाण असा निर्णय करतील. कारण असा निर्णय करताना अजितदादा पवार त्यांचं पण तेच वाक्य आहे, एकनाथ शिंदे त्यांचं पण हेच वाक्य आहे. महाराष्ट्रातली भाजपासोबतची जी सगळी मंडळी आहेत एवढी बलाढ्य होत आहेत, असं वाटायला लागलं की आगामी निवडणुकीमध्ये त्यांनी त्या 48 जागा, 48 पैकी 45, आता बहुतेक 48 पैकी 48 या NDAच्याच जागा येतील असं चित्र निर्माण होतं आहे. अशोक चव्हाणांना कदाचित राज्यसभेवर घेतलं जाईल, कारण सगळी ही जी मंडळी आहेत त्यांच्या व्यवस्था कराव्या लागणार ना. आणि भाजप हा माहीर आहे. बघा, आपल्याला जर आठवत असेल, पूर्वी भाजपा त्यांचं निवडणूक चिन्ह जनसंघाचं पणती होतं. पणती घेऊन हुडकावं लागायचं हे जनसंघाचे लोक कुठं आहेत, कारण मर्यादा होत्या, सगळ्या साधनसामग्री नव्हती. पण प्रमोद महाजन, वसंतराव भागवत, गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीनं अतृप्त आत्मे जे अन्य पक्षातले आहेत त्यांना पक्षात घेतलं, त्यावेळेला महाजन असं म्हणायचे की आपण हे जे सगळे शोधत बसून आपण प्रत्येक आपल्या स्वबळावर करायचं म्हणल्यावर किती वर्ष लागेल माहीत नाही. आणि आता तर सगळा जमाना रेडीमेडचा आहे. गावोगावच्या शहरामध्ये तुम्ही जर बघितलं तर कपड्याचे दुकान, पूर्वी एखादं रेडीमेडचं दुकान असायचं, आता मोठ्या शहरामध्ये 100 रेडीमेडचे दुकान आहेत. लोक टेलरकडे जातच नाहीत. कपडे घेऊन शिवा, ते माप द्या, त्या टेलरची वाट बघा. अगोदर टेलर कपडे, शर्ट शिवलं, पॅन्ट शिवलं आणि तारखेला दिलं म्हणजे आनंदोत्सव असायचा. आता सगळा रेडीमेडचा जमाना आहे, इन्स्टंटचा जमाना आहे. तसंच भाजपच पण झालं आहे. कोण कार्यकर्ता घ्या, त्याला घडवा, स्टेप बाय स्टेप त्याला पुढं न्या, ह्याच्यापेक्षा तयार माल, दुसरीकडचा माल आला, घेतलं, त्याला पॉलिश केलं, लॉन्च केलं. आता म्हणजे कसं आहे की यातल्या 2 गोष्टी आहेत. सगळे विरोधक हे निष्प्रभ करायचे, विरोधक शिल्लकच ठेवायचे नाहीत. या पद्धतीचं हे स्वरूप आहे. हे बरोबर चूक हा वेगळा विषय आहे, घडतंय मात्र असं. आणि त्यामुळे याचं स्वरूप कुठल्या थराला जाणार आहे माहीत नाही. आता भाजपवाल्यांनी काँग्रेस हे टार्गेट केलेलं दिसतं आहे. बाबा सिद्दीकी आले, आता अशोक चव्हाण येतील, अधिकृत प्रवेश होईल त्यांचा. आणि त्यांच्यासोबत आता बरेच जण आहेत. मराठवाड्यामध्ये अनेक जण असे आहेत की जे माजी आमदार राहिलेले आहेत, आता खासदारकीसाठी इच्छुक आहेत, त्यांची नावं चर्चेत आहेत. कदाचित 15 तारखेला अमित शहा यांची जी सभा व्हायची आहे संभाजीनगरमध्ये, त्या सभेत आणखीन काही जण जातील. पण एकूण आता काँग्रेस टार्गेटवर आलेली आहे आणि आता काँग्रेसचं काही खरं नाही. इंडिया आघाडी वर्ण अगोदर म्हणजे मग ममता दीदी, अमुक तमुक हे जसे खिळखिळे झाले, महाराष्ट्रात ही आघाडी भक्कम होण्याची चिन्ह म्हणजे जी काही थोडी बहुत शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे शिल्लक शिवसेना, शिल्लक राष्ट्रवादी, आता शिल्लक काँग्रेस, असं घेऊन निवडणूक लढवावं लागणार आहे. एका अर्थाने ह्या दोघांना तर निवडणूक चिन्ह नाही,
म्हणजे काँग्रेसला आणि काँग्रेस नाही सॉरी हे ना राष्ट्रवादी आणि उबाठा, कारण हे स्वतंत्र पक्ष यांचे विषयच आहेत. आत्ता ते तात्पुरतं निवडणुकीचं चिन्ह मिळेल, पण काँग्रेस ही देखील खिळखिळी होण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे भाजपसाठी सध्या अतिशय अनुकूल वातावरण आहे. गावोगावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही स्थिती निर्माण झाल्यामुळं भाजपचे कार्यकर्ते आनंदात आहेत. पण जे इच्छुक होते, ज्यांना वाटत होतं आपल्याला आमदारकी मिळेल, आपल्याला खासदारकी मिळेल, त्यांचं काय? पुन्हा ते ताट घेऊन लाईनमध्येच. दुसराच येतोय, जेवायला वाढलं तर दुसराच असं लाईन मोडून येणार, आपलं ताट भरून घेऊन जाणार. तिथं हा जेव्हा लाईनमधलं जातो तेव्हा तिथं काही शिल्लक नसतंय. अशी अवस्था भाजपच्या कार्यकर्त्याची होऊ लागली. म्हणजे त्यांना असूनही मालक घरचा म्हणती चोर त्याला, अशी अवस्था ती कार्यकर्त्यांची होती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्ष वाढतोय हा जरी आनंद असला तरी कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही हे दुःख मात्र नक्की आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.